RPL 2025 रणसंग्राम महासंग्राम अप्रतिम आजच्या 4थ्या दिवसामध्ये आपण दाखल झालो आहे. महेश शिंदे यांचे देखील आगमन झालं आहे. मित्रांनो, आपण पाहिलं तर यस इथे आपण सकाळच्या सत्रात जी प्रॅक्टिस पाहतो आणि CPLचं जे येणारी त्यांची तारीख देखील मी सांगितली मगाशी की 15, 16, 17, 18 ह्याच ऐतिहासिक पोनतला मैदानावरती क्रिकेटचा आणखीन एक महासंग्राम चिपळूणचं टॅलेंट आपण पाहणार CPLच्या माध्यमातून. आणि आपण पाहिलं तर फिटनेसचे अध्यक्ष CPLचे अध्यक्ष आदरणीय महेश शिंदे यांचं देखील आगमन झालं आहे. महेश शिंदे यांना ह्याच पटांगणावरती फ्रेंडशिपच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण पंचांच्या भूमिकेत पाहिलं आहे. एक गोलंदाज फलंदाज एक चांगली कारकिर्दी राहिले त्यांचं देखील आगमन झालं आहे. महेश शिंदे आपलं हार्दिक स्वागत आहे. आणखीन एक आमचे दर्जेदार क्रीडा रसिक म्हणजे नानू मोरे व्यासपीठावरती दाखल झाले आहेत. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत नॉनस्टॉप नानू प्रत्येक सामन्याचा आनंद घेत आहेत. दर्दी क्रीडा रसिकांपैकी ते देखील आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. कारण क्रीडा रसिकांसाठी या स्पर्धा खेळवले जातात, भरवले जातात आणि क्रीडा रसिकांचा प्रतिसाद हीच आमच्या ह्या स्पर्धेची पोचपावती आहे. पंच देखील मैदानात दाखल झालेत. चित्र बघा काय पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानात आली तरी क्षेत्ररक्षण अद्यापही सजवलं जात नाही आहे. राज चव्हाण आपल्या या स्पर्धेबद्दल कित्येक खेळाडूंनी नव्हे तर क्रीडा रसिकांनी देखील चांगली प्रतिक्रिया दिली आहे. सो आपणास विनंती आपण मैदानाचा ताबा घ्या. सज्ज आहे कॅमेरामन, सज्ज आहे गुणलेखक प्रथमेश, सज्ज आहेत सिद्दीक सिद्धेश, सज्ज आहे मी विनायक उर्फ बाबल्या जाधव, राहुल डीजे देखील सज्ज आहेत. आणि थोडासा संधी मिळते कोणाला तर राहुलला. यस राहुल, कॅरी ऑन प्लीज. सिद्दीक मेमन यांचं देखील आगमन झाले. त्यांचा शब्द सुमाराने हार्दिक स्वागत आहे. हिंदी मराठीचा बुलंद आवाज यस युवा टॅलेंट. त्यांचा माईक आमच्यापर्यंत येऊ दे. इथे आपण पाहिलं तर पुन्हा मैदानात जाते रुद्र स्पोर्ट स्वतः कर्णधार राज चव्हाण यांच्या मार्ग त्यांचा स्क्वॉड मी ऐकून दाखवलं आहे. इथे आपण पाहिलं तर खरोखरच काय जबरदस्त ह्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. त्या प्रकारची शिस्त देखील या स्पर्धेत ज्या आम्ही जे नियम आम्ही ठेवलेत ना टर्म्स अँड कंडिशन ते सर्वचे सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये फॉलो करत आहेत. धन्यवाद. आणि एका रांगेमध्ये जसं IPL मध्ये चित्र पाहतो आपण तशा प्रकारची एक शिस्तबद्ध असं आतापर्यंतच्या वातावरणात चाललेली स्पर्धा. आणि इथे यस सकाळचा सामना आहे. लो स्कोरिंग मॅचेस आतापर्यंत आपण पाहिल्यात आणि कुंदनने देखील सांगितलं होतं की बघा हा आतापर्यंत हाच सामना नव्हे, ही स्पर्धा नव्हे तर आतापर्यंत इथला इतिहास आहे. दिग्गज मोठे खेळाडू आलेत, भरपूर जण खेळले. टेनिस क्रिकेटमधील असा कोणताही खेळाडू नाही आहे जो पवन तलाव मैदानावरती खेळला नाही आहे. ओमकार देसाईंनी देखील इथूनच डेब्यू केला होता. काय तो खेळला होता त्या वर्षी आठवते. खासदार चषकामध्ये मीच समालोचन करत होतो आणि इथून सुरुवात केली होती. आणि आता बघा केवढा खेळाडू. आणि सांगायची गोष्ट म्हणजे कृष्णा सातपुते देखील इथे गाजवलं आहे. गत वर्षीची स्पर्धा आठवा मित्रांनो. कैलासवासी सुधीर भोसले स्मृती चषक स्पर्धेत 7 हेलिकॉप्टर उडवली ती 7 दिशेला आणि इथे तोच कृष्णा देखील खेळला आहे. आणि इथे कुंदननी काय सांगितलं तर पहिल्या सामन्यात आम्ही चौकार षटकारावरती भर न देता सिंगल डबल्स देखील ज्या असतील त्याच्यावरती धावा जास्तीत जास्त गोळा करण्याचा प्रयत्न करू. त्याला ठाऊक आहे तो जरी टॉस जिंकला असतं तरी त्याने देखील तेच केलं असतं. परंतु इथे मात्र नशिबाची साथ मिळते राजाला. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. सागरसारखा दिग्गज गोलंदाज त्याच्याकडे आहे. सुमितसारखा दिग्गज बॅटर आहे. समीर इंगावले ऑलराऊंडर खेळाडू आहे. आणि इथे पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. कारण पाहूया काय घडणार. कारण कुंदन स्वतः यस आपण पाहिलं तर इथं आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानात स्ट्राईकवरती बंट्या, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर रोशन. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते सलामीचं षटक टाकण्यासाठी बाबा. ओंकार मोरे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय मित्रांनो. पंचक्रोशीतील पहिला बाईकमॅन ज्याला म्हणतात, ज्याच्या नावावरती फक्त आणि फक्त पहिली बाईक आहे पंचक्रोशीची, बाबा ओंकार मोरे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. डावखुरा बंड्याकडे आपण पाहतो एका बाजूला ओंकार मोरे युवा टॅलेंट, दुसऱ्या बाजूला अनुभवाचा भंडार. लेफ्टीसाठी प्रत्येक मैदान
एक ॲडव्हान्टेज असतो. पाहूया इथे कशा प्रकारचा ॲडव्हान्टेजचा फायदा घेतो बंड्या मोरे. एका बाजूला दिग्गज फलंदाज, दुसऱ्या बाजूला युवा गोलंदाज, युवा विरुद्ध अनुभव विरुद्ध इथे आपण तर युवा, अशी ही लढत. आणि ह्या लढतीमध्ये कोण जिंकतं, 2 गुणांनी कोणता संघ अकाउंट करतो दर्शवणारी लढत. ऑल सेट ऑलरेडी, लेट्स पे. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू पॅव्हलियन इनकडून ओमकार मोरे. हो, इथं आपण पाहिलं तर पहिलाच वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला आहे. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. एका धावेने बंडे आपलं खातं उघडतो आहे. संघाची स्थिती बिनबाद षटक क्रमांक 1. आणि किती आपण आतापर्यंत पाहिलं आहे प्रीमियर, आपण जेव्हा लीग पद्धतीने स्पर्धा खेळतो तेव्हा एक प्रेशर असतं पहिल्या सामन्याचं. कारण 2 गुण अत्यंत महत्त्वाचे असतात. 2 गुणांनी का आपण एकदा अकाउंट ओपन केलं की आपला आत्मविश्वास वाढतो, मैदानाचा अंदाज येतो, तदनंतर थोडंसं कॉन्फिडन्स हाय होतो. परंतु पहिला सामना जर पराभूत झालो तर पुढच्या सामन्यात जे 2 गुण मिळवण्याचं टेन्शन असतं ते मोठं असतं. परंतु इथे पाहूया कोणता संघ इथे जिंकतो आहे. बंड्याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, लोअर फुलटॉस ट्रॅव्हल होते. पुन्हा एकदा नक्कीच पॉईंटच्या दिशेने एका धावेसाठी सुरुवात तर चांगली केले ओंकारने, कारण युवांमधील एक दर्जेदार खेळाडू मित्रांनो. नुसती गोलंदाजी नव्हे तर एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे, एक संकटमोचक फलंदाज आहे आपल्या संघासाठी. जेव्हा जेव्हा फलंदाजसाठी गरज असते तेव्हा तेव्हा आपल्या संघासाठी चांगले एफर्ट्स दिलेत, म्हणून तर तो बाईकमॅनचा मानकरी ठरतोय मित्रांनो. इथं आपण पाहिजे 2 धावा फलकावरती लागतात बंड्या. त्यावेळी पुन्हा एकदा स्ट्राईकवर बाबा उर्फ ओमकार सज्ज झालाय. पुढचा चेंडू पॅव्हलियन एनकडून प्रमुख पंच विक्रम उर्फ गोठ्या भोसले, स्क्वेअर लेग पंच आपण पाहतो निलेश टेरवकर सर. पहिली लढत, पहिला मॅच अत्यंत संत आणि शांत अशा वातावरणात आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये. हो, इथं मात्र सुरेख फटका आहे, लॉफ्टेड स्वरूपाचा फटका. लॉंगाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमा रेखा पार, चेंडू फरार. येतोय दमदार असरदार बंड्याच्या बॅटमधून. सांभाळून खेळा. स्पर्धा आत्तापर्यंत भरपूर आहेत. सॅम इव्हेंटच्या माध्यमातून समीर आपल्याला लाईव्ह प्रेक्षेपण देखील खूप करायची आहेत. सो आपणास विनंती करतो, स्पर्धा वारंवार होणार, परंतु जीव सांभाळून खेळा. घरी आपली वाट बघतायत, प्लीज. हा, चौकाराने संघाची स्थिती आपण पाहिली तर 6 झपाट्याने वाढते. बंड्याच्या बॅटमधून सुरेख फटका आपण पाहायला सज्ज होते. बाबा राऊंड विकेटचा मारा असेल. पुन्हा एकदा लॉफ्टेड सरू. इथे आपण पाहिलं तर बॅटची कट घेऊन चेंडू जातो. थर्डमॅनच्या पट्ट्यात खेळायचं होतं, कव्हरच्या दिशेला मिसटाईम स्ट्रोक ज्याला म्हणतात अशा प्रकारचा फटका होता, परंतु 1 धाव मिळून जाते. क्रिकेटमध्ये धावा कशा येतात याला महत्त्व नाही, धावा येणं गरजेचं आहे. एका एका धावेसाठी झगडावं लागतं, लढावं लागतं. आणि कारण ही रुद्र प्रीमियर आपण पाहतोय, अर्थातच रत्नागिरी प्रीमियर लीग 2025. धावसंख्या 1ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर डावातील पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक धावसंख्या होते अर्थात 8 धावा. माफ करा, 7 धावा फलकावरती लागतात. रोशन आणि बंड्या दोन्ही डावखुरे फलंदाज आहेत. ओमकार पुन्हा एकदा सज्ज झाला आहे, ह्यावेळी मात्र रोशनसाठी. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, जोरदार अपील केलं जात आहे पंचांच्या दिशेने. एक सांघिक अपील होतं, जोरदार अपील होतं, पंचांवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला आहे. पंचांनी अपील फेटाळून लावलं आहे. विक्रम उर्फ गोट्या भोसले ह्या स्पर्धेसाठी, संपूर्ण स्पर्धेसाठी नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात मोठमोठ्या स्पर्धा जिथे आपण पाहतो तिथे एक दिग्गज खेळाडू आहेत. जेव्हा एखादा अंपायर एक खेळाडू असतो, एक चांगला क्रिकेटर असतो, त्याने एक चांगले निर्णय देण्याची क्षमता देखील असते. तेच आपण पाहतोय गोट्या भोसले यांच्या माध्यमातून. सुरेख अंपायरिंग. हो, इथे मात्र सुरेख फटका ट्रॅव्हल होतो मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव मात्र पूर्ण केले. एकाच धावेवरती समाधान मात्र मानावं लागतंय. मी तर म्हणेन अतिशय प्रभावी षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात एक चौकार वगळला तर एक चांगली गोलंदाजी, तितकंच चांगलं षटक म्हणावं लागेल. फलंदाजी करणाऱ्या संघाला सुरुवात चांगली होते. इथे मात्र अद्याप 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. रुद्र स्पोर्ट चिपळूण पुरस्कृत चॅम्पियन्स सुपर लीग 2025. मी असा गेलो आणि असा आलो. डीजे
त्या स्पर्धांमध्ये खेळतो. SP सँडी संघातून प्रत्येक वर्ष खेळताना पाहिलं आपण त्याला. आणि ते आपण पाहिलं तर सज्ज झालं षटक क्रमांक 2. स्ट्राईक कुलीत आपण पाहिलं तर रोशन असेल. आणि हे पहिलंच आगळं वेगळं चित्र पाहायला मिळते. मोस्टली क्रिकेटच्या पटलावरती सलामीची जोडी लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण पाहतो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पाहतो. परंतु इथे बघा दोन्ही लेफ्टी फलंदाज रोशन आणि बंड्या. सज्ज होतोय सागर. पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेट. ओहो हो हो, रोशनच्या बॅटमधून निघालेला चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार, गोईंग गोईंग अँड गॉन. डीजे कॅरी ऑन. थँक्यू. आता मला समजलं की 2 डावखुरे फलंदाज मैदानामध्ये का, कारण त्यांना ठाऊक होतं सागर याच कांबळेची 2 षटकं असणार आहेत. आणि आपण पाहिलंय जो गोलंदाज स्विंग गोलंदाजी करतो, लेग स्पिन स्वरूपाची गोलंदाजी करतो, त्याच्यावरती लेफ्टी हे एकमेव औषध आहे फलंदाजीमध्ये. आणि इथे मात्र तीच रणनीती आखली आहे. हो, इथे आपण पाहिलं कुंदन रोहिलकर देखील कच्चा खेळाडू नाही आहे मित्रांनो. कित्येक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती खेळतोय आणि ऑलराऊंडर आहे. सो त्याला ठाऊक आहे इथे जे सर्व खेळाडू खेळतात ते जिल्ह्यातले आहेत, जिल्ह्याबाहेरचे नाही आहेत. त्यांना ठाऊक आहे प्रत्येक खेळाडूचा प्लस पॉईंट, वीक पॉईंट, कोण कुठे कशा प्रकारची गोलंदाजी करणार, त्यानुसार रणनीती आहे. पण ज्याची रणनीती चांगली होणार तोच या स्पर्धेचा देखील मानकरी होणार. इथं पडलं तर काय स्वागत केलं चिपळूणच्या नगरीमध्ये. इथे मात्र सुरेख फटका होता, आउटस्टँडिंग. पुन्हा एकदा सज्ज झालाय सागर. राऊंड विकेटचा मारा ह्यावेळी बघा काय मस्त फटकेबाजी आपण पाहतोय. नक्कीच एक हाफवली स्वरूपाचा होता चेंडू, भिरकावून दिला होता लॉंगॉनच्या डोक्यावरून. तदनंतर वाईड यॉर्करला सन्मान दिलाय. कार्पेट शॉट ज्याला म्हणतात अशा प्रकारचा ट्रॅव्हल होते कव्हरच्या पट्ट्यात एका धावेसाठी. धावसंख्या पण पाहिली तर 15 धावसंख्या, बिनबाद 15. चांगली सुरुवात आहे. इथे मात्र स्ट्राईकवर असेल बंड्या आणि सागर एकामेकासमोर भरपूर क्रिकेट खेळलेत. परंतु कोण कोणावरती होणार हवी ठरवणारा हा पुढचा चेंडू. थोडंसं क्षेत्ररक्षण सर्कलच्या बाहेर बघा. एक खेळाडू मिड विकेटला, एक खेळाडू मिडॉनच्या पट्ट्यात. उर्वरित मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाच्या नियमानुसार सर्कलच्या आत. पाहूया हे 2 खेळाडू कशा प्रकारे रक्षण करणार आपल्या गोलंदाजाचं, आपल्या संघाचं. सज्ज झालाय सागर. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा, बॉलवर फुलटा. अशी तर मात्र चेंडू जाते कव्हरच्या डोक्यावरून. दण करत चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, चेंडू जिंकतोय, क्षेत्ररक्षक हरतोय, चौकार मिळतोय आणि डीजे देखील वाजतोय. ते काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते. खराब चेंडूवरती आक्रमण, चांगल्या चेंडूला सन्मान, एका चांगल्या क्रिकेटपटूची, चांगल्या बॅटरची इथे एक चांगली ओळख आपण पाहतोय 2 खेळाडूंच्या माध्यमातून. सुरेख फलंदाजी आहे. धावसंख्या होते 19 धावा, षटक क्रमांक 2. सागरवरती हल्ला बॉल केला जातोय, आक्रमण केलं जातंय मित्रांनो. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू हवेत. स्वतः सागर चेंडू खाली येतोय. इथे मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. चूक करून चालणार नाही क्रिकेटच्या पटलावरती, चुकीला माफी नाही. जो क्रमांक आहे नंबर 3 वरती फलंदाजीसाठी येतोय स्वतः कर्णधार कुंदन रोहिलकर. गुहागरकर टायकर आहे. गुहागरकर पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. इथं आपण पाहिलं त्या षटकात षटकार, तदनंतर सिंगल, तदनंतर चौकार, तदनंतर विकेट कमबॅक केलंय. आणि मोठ्या खेळाडूंची ओळख आहे. प्रत्युत्तर दिलंय, एक तेरी तो एक मेरी. चौकाराचं उत्तर ह्याच मैदानावरती एका विकेटने घेतलंय. आणि एक मोठ्या खेळाडूंची ओळख आहे. पाहिलं होतं बाबू सुर्वेला पहिल्या षटकात 20 धावा दिल्या होत्या पहिल्या सामन्यात. तदनंतर काय कमबॅक केलं होतं मित्रांनो.
एका धावेचं षटक टाकलं होतं, 3 फलंदाजांना बाद केलं होतं आणि मोठ्या खेळाडूंची हीच ओळख आहे, म्हणून त्यांना मोठे खेळाडू म्हणतात. कमबॅक करण्याची जबरदस्त क्षमता असते. इथे आपण पाहिलं तर थोडंसं एक विकेट बाद झाल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बघा कुंदन रोहिलकर आल्यानंतर इथे आहे मिड विकेट सज्ज आहे. मिडॉनच्या पट्ट्यात एक खेळाडू सज्ज झालाय सागर. पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेट चार्टसेल. सर्कलच्या आत आपण पाहिलं तर ओमकार मोरे. सर्कलच्या आतमध्ये लॉंगॉनच्या पट्ट्यात सुमित पाटील. इथं आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झालाय सागर. राईट टाइम ओव्हर द विकेटचा असेल मारा. ह्यावेळी मात्र कुंदनसाठी. कुंदनच्या बॅटमधून निघालेला सुरेख पॉवरफुल अप्रतिम आरपार दणदण करत चेंडू सीमारेखा पार येतोय. आणखीन एक कुंदन रोहिलकर ब्रँडेड चौकार. डीजे पंचांचा इशारा येतोय. पंचांचा इशारा येतोय. यस यस आर पार आउट ऑफ द पार. कुंदन रोहिलकर ब्रँडेड आणखीन एक चौकारानंतर बिग षटकार. डीजे पहिल्या षटकात धावा आल्या त्या 8. ह्या षटकात तब्बल 21 धावांचं हे मोठं मोठं षटक आहे मित्रांनो. ह्या षटकात काय काय पाहायला मिळालं. षटकार सिंगल चौकार विकेट चौकार षटकार 21 धावा. इथं मात्र जो प्रमुख गोलंदाज त्याच्यावरती आक्रमण केलं जाते कुंदन रोहिलकरचा स्ट्राईक रेट पहा. 2 चेंडू 29 लॉस ऑफ 1 विकेट एंड ऑफ सेकंड ओव्हर. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ मात्र संपलाय. आणि इथे आपण पाहिलं तर कुंदन रोहिलकरचा स्ट्राईक रेट पाहिलं तर 500चे स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. 2 चेंडू फेस केलेत. एक चौकार एक षटकार. एक चांगली स्थिती म्हणावी लागेल इथे मात्र. तर नील नाईट गुहागर संघाची येणाऱ्या षटकात काय घडतंय काय बिघडतंय तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. रत्नागिरी प्रीमियर लीग 2025चा थरार. माझी सुट्टी डीजेची ड्युटी. डीजे कॅरी ऑन. इथं आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय विजय. विजय संघासाठी महत्वाचा आहे. विजय काय कामगिरी करणार आपल्या संघासाठी पाहूया. राऊंड विकेटचा मारा. इथे मात्र आपण पाहिलं तर सुरेख सुरेख अप्रतिम लाईन एंड लेंथ आपण पाहतोय. विजयची पहिल्या चेंडू होते डॉट चेंडू आहे आणि आपण पाहिलंय पहिल्या चेंडू होते डॉट टाकल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास कमालीचा उंचावतो. षटकार बसले तर थोडासा खचतो परंतु सुरुवात चांगली केली. मित्र म्हणेन तिसरं षटक करून 2 षटकात खरपूस समाचार घेतलाय कुंदन आणि इतर फलंदाजांनी. राऊंड विकेटचा मारा ह्यावेळी. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका. फुल पॉवरफुल आणखीन एक सक्सेसफुल चेंडू सीमारेखा पार येतोय. रत्नागिरी प्रीमियर लीग आणखीन एक दर्जेदार बिग षटकार. मी खेळलो मी जिंकलो भिरकावून दिला आउट ऑफ द पार्क. आणि इथे आपण पाहिलं तर सुरेख सुरेख षटकार आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर इथे पाहिलं तर पुन्हा एकदा हवेत चेंडू भिरकावून दिलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने वाढते. संघाची एकूण स्थिती आपण पाहिलं तर डावातील षटक क्रमांक 3 चालू असताना धावसंख्या फलकावरती लागते. 1 गडी बाद 37 धावा आपण पाहतोय मित्रांनो. अर्थातच रत्नागिरी प्रीमियर लीग अर्थातच RPL 2025चा थरार मॅच नंबर 1 षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 1 गडी बाद धावसंख्या 37 लॉस ऑफ 1 विकेट प्रोग्रेस न 3rd ओव्हर. अत्यंत सुरेख फटकेबाजी बोथ एंड आक्रमण केले जाते. इथे मात्र लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. कुंदन रोहिलकरने आल्या सिद्ध करून दाखवलेत. इरादे स्पष्ट केलेत. तदनंतर सलामीचा हा फलंदाज जो खेळतोय ना रोशन आउटस्टँडिंग फलंदाजी करतोय. 2 षटकार त्याचे देखील बॅटमधून आलेत. पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा असेल. पाहूया काय घडतंय. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कट घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय दणदण करत लॉंग लेगच्या दिशेने.
इथे मात्र नक्कीच 2 धावा मात्र मिळते, धावसंख्या 2ने वाढते. इथे धावसंख्या होते 39 धावा. इथे बघा पहिल्या षटकात डॉट चेंडू आल्यानंतर तदनंतर मात्र षटकार, तदनंतर डबल्स म्हणजे हे देखील षटक मोठं होणार यात शंका नाही आहे. कारण 39 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक आपण पाहिलं तिसरं आणि हे सकाळचे 17 धावा कमी येताना आतापर्यंत या स्पर्धेचा इतिहास आहे. परंतु इथे हा अपवाद आहे. इथे चांगली फलंदाजी आहे. सुरेख पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळलेला फटका, रोशनच्या बॅटमधून चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. नक्कीच डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव मिळते रोशनला आणि धावसंख्या एकूण स्थिती आपण पाहतो 40 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक डावाती तिसरं 6 षटकांचा सामना आहे आणि बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतो. एका बाजूला रुद्र स्पोर्ट्स या स्पर्धेचा आयोजक संघ, तर दुसऱ्या बाजूला नील नाईट गुहागरकर टायगर कुंदन अप्रतिम फलंदाजी करतोय, त्याला साथ देणारा रोशन सलामीसाठी आलाय मैदानात आणि इथे मात्र आतापर्यंत चांगली एक स्थिती म्हणावी लागेल षटक क्रमांक तिसऱ्या. कारण हा जर धावांचा ओघ राहिला तर मला तर इथून 80 ते 85 धावा फलकावरती दिसत आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण मेंटेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपला आहेत. इथे बघा डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, तदनंतर लॉंगॉनच्या पट्ट्यात खेळाडू लॉंग ऑफ सज्ज केला आहे. सर्कलच्या आतमध्ये पॉईंट समीर इंगावलीला आपण पाहतोय. यष्ट्यांच्या मागे स्वतः करण्याचा राज चव्हाण पुढचा चेंडू. इथे मात्र दिशा बदलून गोलंदाजी असेल. पंतांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रॉपर टायमिंग मात्र होत नाही आहे. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आहे, थोडंसं फंबल होताना पाहतोय. इथं मात्र कुंदन रोहिलकरला तदनंतर आपण पाहिलं तर एक धाव मात्र मिळते. क्रिकेटमध्ये धावा कशा येतात त्याला महत्त्व नाही, धावा येणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो एकंदरीत 3 षटकांचा खेळ मात्र संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 1 गडी बाद 41 धावा. आणि येणाऱ्या 3 षटकात काय घडतंय, काय बिघडतंय, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अर्थात रुद्र प्रीमियर लीग आयोजित चॅम्पियन सुपर लीग 2025चा थरार इथे मात्र मी थांबतोय. येणाऱ्या 3 षटकात काय घडतंय, काय बिघडतंय सांगण्यासाठी येतोय आणखीन एक युवा टॅलेंट, हिंदी मराठीचा बुलंद आवाज, अर्थात सिद्दीक मेमन. ओर टू सिद्दीक. यस डीजे, कॅरी ऑन. हेलो ठीक, शुक्रिया बाबलिया। सभी दर्शकों और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपलून प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आरपीएल 2025 सीजन दूसरा चल रहा है। कहानी सुपर गेट आज का तीसरा दिन, सुबह का सत्र है। आज छुट्टी का दिन, चिपलून वासियों का छुट्टी का दिन है और आज मंडे का दिन है, तो कई दर्शक सुबह से जुड़ रहे हैं, उनका भी स्वागत है। रुद्र स्पोर्ट्स चिपलून प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आप देख रहे हैं। आज के दिन का पहला मुकाबला 41 रन बने। साकिल लांबाड़े नए गेंदबाज, चौथे नए गेंदबाज का सवाल। मैदान के अंदर नील नाइट गुहागर के खिलाड़ी। प्रमुख बल्लेबाज रोशन 10 गेंदों में 20 पर। कुंदन रोहिल का 3 गेंदों का सामना किया, 11 रन। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी, जड़ में गेंद थी, ऑन साइड की तरफ कहते हुए गेंद वादिश लॉन्गॉन की तरफ करे थ्रो करे, तब तक 1 रन मुकम्मल। सुमित पाटिल को आपने देखा कल की रात में जो रत्नागिरी लांजा के अंदर जो चैंपियन ट्रॉफी चल रही है उसके अंदर इनका प्रदर्शन कमाल का था और ये अच्छे खिलाड़ी है। इस टूर्नामेंट के अंदर सुबह के सत्र में पहुंचे गए। आज का तीसरा दिन, सभी दर्शकों और खिलाड़ियों का स्वागत। पहला मुकाबला नील नाइट गुहागर बनाम रुद्र स्पोर्ट चिपलून। टॉस जीता और टॉस रुद्र स्पोर्ट ने जीता और इन्होंने काम फील्डिंग करना पसंद करेंगे। अच्छी गेंद, कड़क स्ट्रोक है, वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ गेंद जाती हुई, खिलाड़ी है, खिलाड़ी बन गया दर्शक बन गया दीवाने। गेंद बाउंड्री के बाद 6 रन, ब्यूटीफुल शॉट। गेंदबाज का स्वागत किया गया। साकिल लांबाड़े ने पूछा क्या मेरा स्वागत इस टूर्नामेंट में नहीं होगा? रोशन ने कहा वाकई में आपका स्वागत होगा। 2 छक्के लगाए और स्वागत किया। एक लॉन्ग ऑफ के ऊपर से, एक लॉन्ग ऑन के ऊपर से। रोशन क्या बल्लेबाजी कर रहे, 12 गेंदों का सामना किया और 32 रन बनाए।
साकिब गेंदबाजी कर रहे हैं, महंगे गेंदबाज। रन संख्या कुल मिलाकर 54 रन, 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी करने के बाद तैयार, ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे, गेंद एक बार फिर बल्ले के बीचों बीच नहीं लगे, गेंद वाइडिश मिड विकेट, खराब फील्डिंग। दो खिलाड़ी थे समीर और समीर, इन दोनों ने गलती की, गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए खराब फील्डिंग, फील्डर ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौका। पहले 2 छक्के आए, उसके बाद चौका, वार पर वार, गेंद बाउंड्री के बाद 4 रन। जाकर कुल मिलाकर 36 पर गिर रहे, क्या बल्लेबाजी है, धुआंधार बल्लेबाजी। उड़ाया आसमान की तरफ, दे घुमा के लगा तो 6, भीड़ में लगे उसे छक्का कहते गए, हवा से उड़कर बाहर जाए उसे हुकुम का इक्का, और हुकुम का इक्का मैदान के अंदर जो खेल रहा है वो रोशन, एक जबरदस्त पारी, एक आउटस्टैंडिंग पारी मैदान के अंदर, गाने को भी समय मिलने वाला है, तीसरा छक्का। करे और रोशन का बल्ला क्या बोल रहा है, माशाल्लाह, जबरदस्त स्ट्रोक। ऑफ स्टंप के बाहर गेंद, अंपायर हमारे तरफ जुड़ रहे, वाइट बॉल, ज्यादा बाहर चली गई, 7वें 8वें स्टंप की तरफ चली गई तो वाइट बॉल का सिग्नल। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं 65 रन, 4था ओवर चल रहा है, महंगा ओवर साहिल लांबाड़े। ये भी गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर चली गई, अंपायर हमारी तरफ लगातार जुड़ रहे हैं, व्हाइट बॉल का सिग्नल। मिस्टर एक्स्ट्रा के साथ रन संख्या बढ़ती हुई, स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 66, लॉस ऑफ 1 विकेट। कहानी का 4था ओवर, अच्छी गेंद ऑन साइड की तरफ खेलते हुए चली गई, चली गई, चली गई, चली गई, चली गई। दर्शक दीर्घा में खिलाड़ी खड़े थे, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने, ताली बजाने का मौका है। इस ओवर के अंदर कुल मिलाकर 4था छक्का, पारी का आता हुआ जबरदस्त स्ट्रोक, गाने को समय मिलने वाला। है 72, रोशन का बल्ला बोल रहा है माशाल्लाह, जबरदस्त बल्लेबाज। इस ओवर के अंदर सागिल लांबाड़े का स्वागत किया, 4 छक्के लगाए, 1 चौका। रन संख्या 4 ओवर का खेल समाप्त है, 72। कुल मिलाकर रोशन, इन्होंने 15 गेंदों के अंदर 48 रन बनाए हैं। कुंदन रोहिलकर 4 गेंदों में 12 पर खेल रहे हैं, महंगी गेंदबाजी। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है, रोचक मुकाबला, कांटे की टक्कर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज ओमकार मोरे अपनी ओर से दूसरा, टीम की ओर से 5वां ओवर लेकर आए हैं, महंगा ओवर साबित हुआ। गेंदबाज साहिल लांबाड़े का, साहिल के ओवर के अंदर 31 रन खर्च हुए, बहुत महंगा ओवर साबित हुआ है। उस ओवर के अंदर 4 छक्के और 1 चौका लगाने का काम बल्लेबाज रोशन ने किया। इस ओवर की पहली गेंद, 5वें ओवर की पहली गेंद, अच्छी गेंद है, रक्षात्मक ढंग के साथ खेलना चाहते थे, कला के इस्तेमाल करना चाहते थे, कुंदन इस गेंद को ढकेलना चाहते थे, और एक बार फिर देखिए फॉलो थ्रो के अंदर अच्छी फील्डिंग है, टाइमिंग नहीं कर पाए। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के पर आप देख रहे हैं, रन 72, रन संख्या 72 पर पहुंचे, 5वां ओवर चल रहा है। कहानी का कुल मिलाकर 6 ओवर का मुकाबला, स्टार कास्ट वाली लड़ाई, नील नाइट गुहागर बनाम रुद्र स्पोर्ट्स, इनके बीच का मुकाबला। अच्छी गेंद ऑन साइड की तरफ खेलना चाहते हैं, गेंद पर लेकिन निचले स्टेप पर लगने के बाद शॉर्ट फाइंडिंग पर खिलाड़ी है वो फील्ड करते हुए, थ्रो करते हुए, तब तक 1 रन मुकम्मल करने का मौका है। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर बढ़ते हुए अब जाकर स्कोर कार्ड 73, 73 रन बनेंगे। ओमकार मोरे, बाबा मोरे जिनका नाम है, 5वां ओवर लेकर आएंगे। कहानी का अपनी ओर से दूसरा, टीम की ओर से 5वां ओवर। फिलहाल 48 रनों पर खेलने वाले बल्लेबाज रोशन को आप देख रहे हैं, रोशन अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं इस प्रतियोगिता के अंदर, इस मैच के अंदर पहला मुकाबला ये खेल रहे हैं, और रोशन माड़िक इनके ऊपर फिलहाल नजर रहेगी। क्या अर्धशतक आएगा ये भी देखना, इस टूर्नामेंट का पहला अर्धशतक क्या रोशन बनाएंगे। और लेग स्टंप से बाहर गए, दिशा से भटक रहे हैं, लेग स्टंप से बाहर, व्हाइट बॉल का सिग्नल आया है।
दिशा से भटकोगे तो पड़ेगे फटके मैदान के अंदर। अंदर आने की जरूरत है, ऑफ स्टंप पकड़कर गेंदबाजी करने की जरूरत है, और ये लाइन से भटक रहे, लेग स्टंप से बाहर जा रहे हैं। फिलहाल स्कोर कार्ड बढ़ता हुआ, रन संख्या अब जाकर कुल मिलाकर 74, 74 रन, 5वां ओवर चल रहा है। मुकाबला बहुत रोचक मुकाबला, आज का तीसरा दिन और तीसरे दिन का ये पहला मुकाबला है। और कुंदन ने कहा था पवन तलाव पर सुबह के सत्र में बल्लेबाजी नहीं होती है, हमें जवाब दे रहे, मुस्कुरा रहे कुंदन पे। ईश्वर की अग्नि गेंद लेफ्ट आर्म राउंड, खराब गेंद है, बैकफुट पर चले गए, हवा में गए, खिलाड़ी है, ले लिया कैच। इस टूर्नामेंट का अर्धशतक बन सकता था, ये मौके बार बार नहीं मिलते गए, रन बनाने का मौका था, मगर यहां से विकेट गिरता हुआ, शिकार होता हुआ, यानी गाने को समय मिलने वाला। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, एक बार फिर घुमावता गेंद में टप्पा करने के बाद हरकत करने वाली गेंद, सुमित पाटिल एक अच्छा कैच ले रहे। सुमित को पता है ये विकेट का महत्व क्या है, और इन्होंने बहुत अच्छा कैच पकड़ा। रन संख्या 74 रन, 2 विकेट के नुकसान पर पहला विकेट आपने देखा, बंड्या मोरे आउट में, और साहिल की पारी कमाल की थी, माफ कीजिए रोशन की पारी जो थी वो कमाल की थी। रोशन माड़ी कुल मिलाकर इस प्रतियोगिता के अंदर इन्होंने 16 गेंदों के अंदर 48 रन, तालियां बज रही, डकआउट के अंदर तालियां बजनी चाहिए, जबरदस्त बल्लेबाजी। पहले दिन के अंदर साहिल चौहान थे, आज के दिन पर तीसरे दिन के अंदर रोशन माड़ी, क्या क्या बल्लेबाजी की है। नए बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करने के लिए पहुंचेंगे, सुदर्शन मयकर बैटिंग करने के लिए आएंगे। बल्लेबाज चौथे नंबर पर सुदर्शन मयकर। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं कि 74 रन, 2 विकेट के नुकसान पर 5वां ओवर, और इस ओवर के अंदर शिकार किया गया ओमकार मोरे, जिन्होंने ग्रामीण के अंदर पहले मैन ऑफ द सीरीज के अंदर बाइक ली, और ये अच्छे खिलाड़ी, हरफन मौला खिलाड़ी है, मैच में वापसी कर सकते हैं, वापसी करने वाले दुनिया सलाम करेगी। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, पटकी हुई गेंद थी, ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश थी, मैदान के अंदर गेंद टप्पा करने के बाद शायद देखना अंपायर का सिग्नल क्या आने वाला है, बल्ले को लगने के बाद वहीं पर रुकी थी। रन संख्या फिलहाल 1 रन के साथ इजाफा, 75 ऑन स्कोर बोर्ड। 5वां ओवर चल रहा है, कहानी बहुत इंटरेस्टिंग मोड पर गए, रोचक मुकाबला। पहले पारी का खेल है, टॉस जीता रुद्र स्पोर्ट ने, कहा हम फील्डिंग करना पसंद करेंगे, और महंगा साबित हुआ। जिस अंदाज के साथ सुबह का सत्र था, बल्लेबाजी हुई है, उसमें बहुत मजा आ रहा है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस ओवर की अगली गेंद अक्रॉस द स्टंप चले गए, ऑन साइड पर कहते में खिलाड़ी है, मिड विकेट पर ले लिया कैच। कुंदन गैप ढूंढना चाहते थे, हाथ में जाते हुए विकेट का पतन करने वाला है, एक और सफलता मिलती हुई रुद्र स्पुट को, और विकेट गिरता हुआ, एक और उम्मीद टूटती हुई नील नाइट ग्वागर के। कुंदन रोहिलकर ग्वागर का टाइगर बैक टू पवेलियन। फिलहाल ओमकार मोरे शिकार कर रहे, बाबा मोरे शिकार कर रहे हैं, 2 विकेट इन्होंने चटका, जो अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। कुंदन रोहितकर इस मैच के अंदर यहां से ज्यादा कुछ नहीं कर पाए। रोशन माड़ी की जो पारी थी ना, वो जबरदस्त पारी, यादगार पारी। कुंदन रोहिलकर की अगर बात की जाए तो बैक टू पवेलियन चले गए। 7 गेंदों में 13 रनों का योगदान उनके बल्ले से रहा। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं 75, 3 विकेट के नुकसान पर। और इस ओवर की कहानी, पहली गेंद बिंदी, उसके बाद सिंगल, उसके बाद वाइड, उसके बाद विकेट, 1 रन, उसके बाद विकेट मिला गया। यहाँ से अगर गेंदबाजों की बात की जाए तो बहुत अच्छी गेंदबाज है। मकरन नए बल्लेबाज, मकरन पवार, मैन फ्रॉम अबलोली, नए बल्लेबाज मैदान के अंदर 5वें नंबर पर। यह अच्छी गेंद बैकफुट पर जाकर कट कर दिया इस गेंद को, गेंद एक्स्ट्रा कवर की तरफ अलोंग द कारपेट जाते हुए समीर को आप देख रहे हैं, अच्छे फील्डिंग समीर सावंत। 1 रन जाने दिया, जब तक फीड करे थ्रू करे तब तक 1 रन मुकम्मल करने का मौका दोनों बल्लेबाजों के पास था। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर अब जाकर इस सिंगल के साथ 76, 3 विकेट के नुकसान पर ओमकार मोरे यानी बाबा मोरे ने इस मैच के अंदर अब जाकर वापसी की। 5 ओवर का खेल समाप्त, रन संख्या 76, लॉस ऑफ 3 विकेट। बैटिंग करने वाली टीम नील नाइट गुहागर के आप देख रहे हो। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक के बाद वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेंगे, एक सुपर हिट गाने के साथ वापस भी आना के।
स्वागत है। यूट्यूब पर भी जो दर्शक देख रहे हैं उनका भी स्वागत है। और इस मैच के लिए फिलहाल यूट्यूब पर हनी ब्रह्मा ने भी देख रहे हैं, इन्होंने भी शुभकामनाएं दी हैं, उनका भी स्वागत है। मुकाबला बहुत बड़ा मुकाबला। स्पोर्ट चिपलन प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आरपीएल 2025 पिक्चर के सुपर हिट सीजन दूसरा चल रहा है। अपनी ओर से दूसरा, टीम की ओर से छठा ओवर, आखिरी ओवर। सागर कामली पहली गेंद थी अक्रॉस द स्टंप जाकर करने की कोशिश में स्टंप स्टोकर ले लिया कैच। पीछे सुमित पाटिल थे और अच्छा कैच, विकेट गिरने वाला है। विकेट नंबर इस मैच के अंदर चौथा शिकार, चौथा विकेट गिरता हुआ और आउट होने वाले खिलाड़ी मकरंद पवार बैक टू पवेलियन। एक और उम्मीद टूटी भी, गाड़ी को समय मिलने वाला। 4 विकेट के नुकसान पर 76। सागर कामले आए थे और उनके खिलाफ हल्ला बोला गया था। उन्होंने 21 रन का ओवर किया था। सबसे महंगा ओवर सागिल लांबाड़े ने किया। पहले ओवर के बाद के जो ओमकार मोरे, इन्होंने तो इस मैच के अंदर जान डाली गई। 12 गेंदें किए और 12 रन दिए गए। सफल गेंदबाज और 2 शिकार इन्होंने किए। ओमकार, आपने किए गए 2 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर, कांटे की टक्कर मैदान के अंदर। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं 76। 4 विकेट के नुकसान पर आखिरी 5 गेंदों का किल शेष। सागर कामली नए बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करने के लिए पहुंच चुके हैं। स्ट्राइकर गेंद पर अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद पैरों को लगने के बाद ये गेंद आगे की तरफ आई। 1 रन चुराने का मौका, बल्लेबाजों ने 1 रन चुराया। अंपायर का सिग्नल लेग बाई का धब्बा, बल्ले को नहीं लगी, पैरों को लगने के बाद गेंद आगे की तरफ आई है। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 77। 4 विकेट के नुकसान पर 77 रन बनेंगे। 77। 4 विकेट के नुकसान पर अनुराग नए बल्लेबाज बैटिंग करने के लिए अब जाकर आप देख रहे हैं 4 विकेट गिरने के बाद छठे नंबर पर अनुराग, स्ट्राइक रेट पर सुदर्शन मयकर, इनके ऊपर भी निगाहें रहेगी। ईश्वर की अगली गेंद शानदार के, शायद एक बार फिर अंपायर के पास अपील कर रहे हैं। अंपायर का सिग्नल देखने बनेगा। अंपायर का फैसला क्या है? यहां से शायद सीधी गेंद जाकर विकेट पर टकराई। राजा वही कह रहे हैं कि गेंद टप्पा खाने के बाद विकेट पर टकराई, यानी सुदर्शन का विकेट भी गिरेगा। 5वां विकेट, 5वीं सफलता मैदान के अंदर। सागर कामली स्ट्राइक कर रहे हैं। रोचक गेंदबाजी मैदान के अंदर। कमरेवर राहताना येलो टी शर्ट आपणच बोलतोय, जरा प्लीज क्रीडा रसिक तोची बाईकचा आरसा फिरवा प्लीज. तो तुमच्या मागे बाईक आहे ती एक्झॅक्ट. हा, थँक्यू थँक्यू. कंटिन्यू सिद्दीक भाई. शुक्रिया. और बेस्ट ऑडियंस के लिए भी प्राइज है, आप तक लगा कर देख रहे हो। नंदू कामड़ी ने प्राइज लगाया है। ऑडियंस हमारे साथ जुड़ रही है, ऑडियंस हमारी आवाज ऑडियंस के कानों तक जा रही है। सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट्स चिपलन प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आरपीएल 2025 दूसरा सीजन चल रहा है। सागर कामली अब जाकर वापसी कर रहे हैं। वापसी का बिगुल इन्होंने बजाया है। रन संख्या फिलहाल 77। 5 विकेट के नुकसान पर बैटिंग करने वाली टीम अब रन नहीं बन रहे। पहले 4 ओवर में 72 रन बन गए थे, उसके बाद रन नहीं आ रहे। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज महाराष्ट्र के एक बहुत अच्छे खिलाड़ी है, हमने इनको बड़े पायदान पर देखा है। सागर कामली ओवर द विकेट रिवर्स करने की कोशिश है। पॉइंट पर खिलाड़ी अच्छे फील्डिंग के मैदान के अंदर रन लेना चाहते, तेजी के साथ दौड़ लगाते हुए पहला रन मुकम्मल किया। थ्रो अच्छा था मगर विकेट कीपर इस गेंद को पकड़ नहीं पाए, उसका फायदा बल्लेबाजों ने उठाया गया। नए बल्लेबाज सूरज मैदान के अंदर आए गए। सूरज कमरे को आप देख रहे हैं। स्ट्राइकर एंड पर सूरज, नॉन स्ट्राइकर एंड पर नागेश। रन संख्या 79। 5 विकेट के नुकसान पर आखिरी अब जाकर कुल मिलाकर 2 गेंदों का खेल शेष। दोनों के लिए विशेष फील्डिंग देखिए। एक खिलाड़ी थर्ड मैन, एक खिलाड़ी गली के स्थान पर है, एक खिलाड़ी शॉर्ट एक्स्ट्रा कवर ऑफ साइड पर। 5 खिलाड़ी अच्छी गेंद हल्के हाथों के साथ इस गेंद को ढकेल दिया। आसानी के साथ रक्षात्मक ढंग के साथ इस गेंद को खेलते हुए सूरज, और ये बल्लेबाजी करने के लिए 7वें नंबर पर आए सूरज गमरे। फिलहाल 1 रन के 7 रन संख्या 80 पर पहुंची है। रोकने का काम किया। आखिरी जो 2 गेंदबाज थे ना, उन्होंने कुल मिलाकर 11 गेंदें की। 11 गेंदों में 8 ही रन दिए हैं। ये इनका वापसी का बिगुल है। जबरदस्त गेंदबाजी। आखिरी गेंद इस ओवर की
और शानदार गए स्विंग द मिस ऑन साइड पर खेलने की कोशिश है, गेंद बल्ले पर नहीं आ रही है। कुल मिलाकर अब जाकर 6 ओवर का खेल समाप्त है। रन संख्या 80 पर रुकी हुई है। 12 गेंदें आखिरी थी और उस 12 गेंदों में केवल और केवल 8 रन देने का काम दोनों गेंदबाजों ने किया, ओमकार मोरे और सागर कामली। सागर कामली ने बताया, मैं एक बार फिर देखिए एक अच्छा खिलाड़ी हूँ, इसकी निशानी मेरे पास है। पहले इनके ओवर में हल्ला बोला गया, उसके बाद इन्होंने वापसी की और जबरदस्त वापसी। येस, आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी दीपक ओतारी, महाराष्ट्र पोलीस दलात सेवेत असणारे आमचे मित्र, त्यांचं देखील आगमन झालंय. ओतारी, आपण विनंती करतो दीपक सर आपण व्यासपीठावरती या प्लीज. दीपक ओतारी देखील आगमन झाले, त्यांचं फिटनेसच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट खेळताना आपण पाहिलंय. आणि तदनंतर महाराष्ट्र पोलीस दलात सेवेत असणारे दीपक ओतारी सरांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. इथे पहा काय सुरेख गोलंदाजी कमबॅक केलंय. 5व्या षटकात ओमकार मोरे उर्फ बावाने केवळ 4 धावा दिल्या. 2 फलंदाजांना बाद केलं. सागरने पहिलं षटक टाकलं होतं 21 धावांचं. तदनंतर त्याने देखील कमबॅक केले. शेवटच्या षटकात केवळ 4 धावा दिल्यात आणि प्रिडिक्शन केलं होतं की नक्कीच ज्या सरासरीने हा संघ चालला आहे आणि असं वाटलं होतं की 80चा पल्ला गाठेल. एक्झॅक्टली 80 धावा फलकावरती लागलेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जो ब्रेक थ्रू सर्वात महत्त्वाचा इथे आपण पाहिलं तर 48 धावांची खेळी केली, ज्याने 16 चेंडू फेस केले, 6 षटकार 4 चौकार मारले आणि इथे या स्पर्धेतील सर्वात हायेस्ट धावसंख्या आहे मित्रांनो. 47 ऑलरेडी होती. साहिल चव्हाण सावर्डेशी बिलॉंग करणारा, त्याने देखील 6 षटकार मारले होते आणि एक नवीन रेकॉर्ड या स्पर्धेतील अर्धशतकाच्या जवळ गेला होता, परंतु आपण पाहिलं तर बाद झाला होता. तदनंतर कुंदन चांगली फलंदाजी करत होता. त्यानंतर आपण पाहिलं तर कुंडनी प्रेशर घेतलं होतं रोशनचं, तो बाद झाल्यानंतर तो देखील फटकेबाजी करायला गेला. तदनंतर थोडासा तो धावांचा आलेख होता, तो मात्र हळूहळू मागे आला आणि शेवटच्या 8 षटकात अधिराज्य गाजवलं ते फक्त आणि फक्त गोलंदाजांनी. आणि ते मात्र या सामन्याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वात मोठं षटक कुणी टाकलंय तर साहिलने. त्या षटकात 4 षटकार आले, 1 चौकार आला, आक्रमण केलं होतं. नो डाऊट रोशनने तब्बल 31 धावांचं षटक आलं होतं. एकूण दरीत आपण पाहिलं लेखा जोका पाहिलं तर 80 धावा फलकावरती लागलेत. 81 धावा करायच्या आहेत. धावांचं पाठलाग करताना रुद्र स्पोर्ट्स चिपळूण संघाला नक्कीच चांगली लढत होणार आहे, कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. कारण सुमित पाटील मॅन इन फॉर्म आहे. कालच्या सामन्यात 12 चेंडूत 42 धावांची घणाघाती केली होती. त्याच्या जोरावरती तो संघ पाली ते लाख मोळच्या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे. तोच फॉर्म, तीच खेळी, तीच वादळी खेळी ते मात्र कंटिन्यू करावे लागेल. तदनंतर आपण पाहिलं तर ह्या संघात आणखीन चांगले फलंदाज आहेत. पाहूया काय घडणार, काय बिघडणार. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. आतापर्यंत आपण मध्यंतर पाहिला, मध्यंतरानंतर पाहूया धावांचं पाठलाग करताना एक काय घडतंय, काय बिघडतंय. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. चॅम्पियन्स सुपर लीग 2025चा थरार. तोपर्यंत ऐकूया राहुल डीजे. द फिनिशर स्पोर्ट्स आणि विलास स्ट्रायकर दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉसचा जो मंच आहे त्या दिशेने चला. तिथे सिद्दीक मेमन आपले वाट बघतायत. चला, विलास स्ट्रायकर आणि द फिनिशर आणखीन 2 संघ या स्पर्धेतील आपण पाहतोय. बलाढ्य संघ आहेत. इथे कोणता संघ जिंकेल आपण सांगू शकत नाही मित्रांनो. जसं IPL मध्ये, जसं प्रो कबड्डीमध्ये आपण पाहतो कोणता संघ कोणावरती मात करेल. इथे सर्व संघ बलाढ्य आहेत, तुल्यबळ आहेत. सर्व संघांची मोर्चे बांधणी अशी झाले की कोण कोणावरती मात करेल आपण गेस करू शकत नाही आहे. कारण एकाच संघातून खेळणारे खेळाडू प्रतिस्पर्धी खेळत आहेत. इथे मात्र हे चित्र पाहायला म्हणतात. ह्यालाच तर म्हणतात मित्रांनो प्रीमियर लीग. ह्याला तर म्हणतात प्रीमियर लीगचं थरार. अप्रतिम असं आयोजन नियोजन आपण पाहतोय. राज चव्हाण यांच्यावरती मोठं प्रेशर असेल, कारण पहिला सामना लीगमधील नव्हे तर कुठल्याही स्पर्धेतील पहिला सामना हा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण इथे बघा मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथे बघा ही प्रीमियर लीग आहे. इथे धावांचं रन रेट फार महत्त्वाचं आहे. इथे गुणांची लढत आहे. इथे तुम्हाला आपण पाहिलं तर विलास स्ट्रायकर, येस दीपक सर आपणास विनंती करतो, विलास स्ट्रायकर विरुद्ध आपण पाहिलं तर द फिनिशर या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी आपणास विनंती करतो. दीपक उतारे सर आपण चला, ही गुणांची लढत आहे. थँक्यू बाबल्या. महत्वाचा टॉस सन्माननीय आदरणीय दीपक सर उतारी आलेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते. दीपकजी उतारी साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत. रुद्र स्पोर्ट चिपळूणच्या वतीनं, RPL रत्नागिरी प्रीमियर लीगच्या वतीनं टॉस घेतला जाईल.
फिनिशर स्पोर्ट्स आणि विला स्ट्रायकर टॉस हेडचा कॉल टेल आलाय, म्हणजे या ठिकाणी द फिनिशरनं टॉस जिंकलाय. खूप महत्त्वाचा टॉस. आमचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी जोडले गेले होते, खास करून दीपक सर होतारी. द फिनिशर स्पोर्ट्सनं टॉस जिंकलाय, काय घेणार आहात? प्रथम आम्ही गोलंदाजी करणार आहोत. गोलंदाजी करायची. RPL आहे, मोठा मॅच आहे, सर्वांची नजर आहेत. काय म्हणाले या स्पर्धेबद्दल? चांगल्या प्रकारे आयोजन आहे आणि सर्व टीम आहेत, त्या सर्व टॉपच्या टीम आहेत आणि खेळायला पण मजा येणार आहे. असं वाटतं की या स्पर्धेतनं सर्व संघांना शिस्त लागेल, एक ग्लॅमर येईल, एक लुक वेगळा येईल का? हो, नक्कीच नक्कीच. निश्चित. खूप खूप साऱ्या शुभेच्छा, ऑल द बेस्ट. आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण घेत आहे, फार महत्त्वाचा मॅच. आणि अमान मैदानामध्ये विकेट देखील पडलेले आहे. अमान बगदादी आमच्याबरोबर जोडलेला आहे. विलास सावंत स्ट्रायकर, आज खूप नजरा आहेत. आज खूप मोठा मॅच आहे, प्रथम बॅटिंग करायची आहे, काय दृष्टिकोन असेल? 6 ओव्हरमध्ये किती धावा बनवाल? मी 6 ओव्हरमध्ये 65-70 पर्यंत जाणार. 65-70. आणि अमान बगदादी टॉस जिंकला असतास तर काय केलं असतं? प्रथम क्षेत्ररक्षण केलं. क्षेत्ररक्षण केलं असतं, परंतु विरोधात गेलेला बॅटिंग करावी लागणार आहे. आणि आज तुमच्यावरती नजरा असतील, कारण यंगस्टर अनेक खेळाडू आहे जे चिपळूणमध्ये, रत्नागिरीमध्ये यंगस्टरमध्ये त्यांचं नाव लौकिक आहे, ते खेळाडू घेऊन गेलत आहे. तुम्हा दोघांना शुभेच्छा असतील. टॉस द फिनिशरने जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आणि दीपक सर उतारी आमच्याबरोबर आहेत. दीपक सर, एकंदरीत राजा चव्हाण आणि त्यांची संपूर्ण कंपनी रत्नागिरीमध्ये आज तहेलका आहे, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर राजा क्रिकेट लवर पहिल्यापासूनच आहे आणि त्याचं ज्या गोष्टीवर प्रेम आहे तो चांगल्या पद्धतीने नियोजन करतो, शक्य होईल तेवढा वेळ देतो आणि एकंदर पाहता नियोजन खूप छान आहे. डिसिप्लिन ठेवलं जातं. आता आजच मी या स्पर्धेला भेट दिलेली आहे, पण कानावर गोष्टी येत असतात की छान नियोजन केलेलं आहे, छान डिसिप्लिन ठेवलेलं आहे. खेळाडूंना शिस्त ही लागली पाहिजे. शिस्त असल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. त्यामुळं मी राजा चव्हाणला त्याच्या पुढच्या अजून इव्हेंटसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द आहेत. थँक्यू. आमच्याबरोबर आज टॉस का बॉसमध्ये या ठिकाणी जोडले गेले होते दीपक सर होतारी. तुमचा देखील मनापासून हार्दिक स्वागत. वेळेत वेळ काढून आलात आणि आज वेळ कोणाकडे नाही आहे, आपण वेळ काढून आलात त्याबद्दल रुद्र स्पोर्ट चिपळूणच्या वतीनं, राजा चव्हाणच्या वतीनं आपला मनापासून आभार. तर आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉस फार महत्त्वाचा झाला आहे. द फिनिशर स्पोर्ट्स आणि विलास सावंत स्ट्रायकर, द फिनिशरनं टॉस जिंकलाय आणि म्हटलंय प्रथम 6 ओव्हरच्या मॅचमध्ये आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत. फार महत्त्वाचा मॅच, दुसरा मॅच. आणि निश्चित या मैदानामध्ये दुसरी इनिंग चालू आहे आणि जाणार आहोत ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. त्या ठिकाणी जोडले गेले मराठीचा बुलंद आवाज, चिपळूणची शान विनायक उर्फ बाबले जाधव. थँक्यू सिद्दीक, थँक्यू. आपण पाहिलं तर इथे 81 धावांचा पाठलाग करताना 1 गडी बाद 1 धावसंख्या पाहतोय मैदानात. राज नॉन स्ट्राईक एंडला. इथे आपण पाहिलं तर रिव्हर्सिव्ह बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला होता. सुरेख षटक आपण पाहतोय. अनुराज अधिराज्य गाजवले. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर ते बाद केलं होतं. सुमितला वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता. कव्हरच्या दिशेने फटका खेळायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग नव्हतं. झेलमध्ये रूपांतर झालं. मोठा धक्का, मोठा ब्रेक थ्रू आपण पाहतोय, कारण 81 धावांचा पाठलाग करताना सुमितला विकेटवर उभं राहणं फार गरजेचं होतं, परंतु स्वतः मैदानात राज आहे. आपण पाहिलं तर धावसंख्या पाहिलं तर धावसंख्या होते 2, 1 गडी बाद 2, 81 धावांचा पाठलाग करताना. षटक क्रमांक पहिलं अनुराज सज्ज झालाय. आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये सुरेख गोलंदाजी पाहतोय आणि नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल इथे मात्र नीलनाईट गुहागर संघासाठी. पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेटचा मारा असेल. हो, इथे मात्र सुरेख फटका आहे. राजच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू सीमारेखा पार आरपार राजच्या बॅटमधून येतोय. RPL बिग षटकार. DJ कॅरी ऑन.
प्रकारच्या क्रिकेटमध्ये होणं फार गरजेचं आहे. म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. हा कॅच नव्हे, मला तर वाटतं तुम्ही मॅच सोडलाय. जर का राज चव्हाण सेट झाला तर मोठी फटकेबाजी या पवन तलाव मैदानावरती आपण नव्हे तर इतर कित्येक मैदानावरती त्याच्या बॅटमधून पाहिले. धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 10-10 दुहेरी अंकात 1 गडी बाद 10, 81 धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. आणि राजला ठाऊक आहे, नॉन स्ट्रायकरचा बॅट्समन आपण पाहिलं तर समीरला देखील ठाऊक आहे की ह्या 2 षटकात आक्रमण करणं फार गरजेचं आहे. बॅट्या मोहरदा विकेटचा पुढचा चेंडू असेल. इथं मात्र पुन्हा एकदा ऑफस्टमचा बाहेर पुल केलाय, चेंडूला खेचून काढले, चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा मिडॉनच्या पट्ट्यात रोखलं जातंय, फेकवलं जातंय. तद्वर एक धाव मात्र मिळते. धावसंख्या 1-1-11, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं देखील संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11. आणि या डावाची सुरुवात करताना बावमोरीच्या षटकात धावा आल्या होत्या, बिनबाद 8. आणि तदनंतर 2 षटकात धावसंख्या होती. पॉवर प्लेच्या ती प्रथम फलंदाजी करताना नील नाईट गुहागर संघाची 29 धावा. इथे बघा 11 धावा आले, चांगली सुरुवात आहे. अद्याप 5 षटकांचा काही शिल्लक आहे. 70 धावांची गरज आहे. मित्रांनो, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा चॅम्पियन सुपर लीग 2025चा थरार. तोपर्यंत ऐकूया स्वराज्य डीजे. राजपूत यांचं आगमन झालं आहे. वैभव नाखरे एक गुणलेखक म्हणून आपण त्यांना पाहिले मोठमोठ्या स्पर्धेत. त्याच्यानंतर एक ऑलराऊंडर क्रिकेटपटू हेमंत कदम यांचं देखील आगमन झालं आहे. आणि नानू यांचं देखील आगमन झालं आहे, आमचे मित्र. आणि त्यांचं हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावरती. आमचे भाऊजी देखील आहेत, धन्यवाद. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नानू मोरेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर पहिल्यापासून दर्दी क्रीडा रसिकांच्या यादीत त्यांचं नाव फर्स्ट आहे. पहिल्या दिवसापासून, पहिल्या बॉलपासून ते आहेत. धन्यवाद. कुंदन रोहिलकर षटक क्रमांक 2, अत्यंत सुरेख वाईड वायरकरचा इथे वापर केला आहे. क्रिकेटच्या पटलावरतील अत्यंत देखणा असा चेंडू असतो. मित्रांनो, ह्याच्याकडे देखील व्हेरिएशन आहे. फलंदाजीमध्ये सुरुवात मात्र चांगली केली होती कुंदनने. तदनंतर आपण पाहिलं तर थोडासा अपयशी ठरला होता, परंतु ऑलराऊंडर आहे, कमबॅक करण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. इथं मात्र हाफ वॉली चेंडू होता. इथं मात्र बघा सुरेख होता. आणि इथं आपण पाहिलं तर राज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, तो त्याला ठाऊक आहे की आपल्याला बनवायच्या होत्या 30 चेंडू 70 धावा. मोठे फटकेगिरी करण्याच्या नादामध्ये इथे मात्र सुरेख झेल टिपलाय. कॅचेस विन द मॅचेस. इथं मात्र फलंदाज बाद होतोय, गोलंदाज सुरेख कामगिरी करतोय आणि क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आहे. विकेट गिरता हुआ, यस फिर से एक बार स्वराज्य डीजे बजता हुआ. इथे आपण पाहतो 2 गडी बाद धावसंख्या फलकावरती आहे ती 12. 2 गडी बाद 12, डावातील षटक क्रमांक 2. आणि माफ करा, 2 गडी बाद 11 धावसंख्या ह्या षटकात आतापर्यंत कुंदनने सुरेख सुरुवात केली. पहिला चेंडू डाट, नंतर विकेट. आणि खरोखर ऑलराऊंडर खेळाडू असतात ना, त्यांच्याकडे एक चांगली क्षमता असते. म्हणजे आपण जर फलंदाजीमध्ये अपयशी ठरलो तर गोलंदाजीमध्ये ती भरपाई करून काढण्याची क्षमता असते. बघा, पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी कुंदन रोहिलकर सज्ज झाला आहे. त्याला ठाऊक आहे आपण या संघाचे कर्णधार आहोत, आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. अदरवाईज कुंदनदा फारशी गोलंदाजी करताना आपण पाहत नाही आहे, परंतु इथे त्याला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. त्याला माहिती आहे की आपण हा सामना जिंकला तर 2 गुणांनी आपला अकाउंट ओपन होणार आहे. त्यासाठी चाललेला क्रिकेटचा महासंग्राम. इथे बघा, इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हाफ वॉली चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल होते, पॉईंटच्या दिशेने थोडंसं फंबल होताना पाहिलं, परंतु कव्हर केलं आहे. आणि 1 धाव मात्र मिळते. या षटकातील ही पहिली धाव. आणि धावसंख्या आपण पाहिलं तर 2 गडी बाद 12, षटक क्रमांक 2. पॉवर प्लेचं हे षटक असणार आहे. आणि नक्कीच सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक असतील. डावखुरा फलंदाज सलामीचा अद्यापही समीर स्ट्राईकवर आहे, तर नवीन फलंदाज सनी नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. वारंवार बदल केले जात आहेत क्षेत्ररक्षणामध्ये. त्याचं कारण म्हणजे डोकीदुखी ठरणारं क्रिकेटमधील समीकरण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. डावखुऱ्या फलंदाज म्हणजे आपण पाहिलं समीरसाठी बघा एक डीप मिड विकेट सज्ज केला आहे, तर एक खेळाडू मिडॉनच्या पट्ट्यात आहे. उर्वरित मेंटेटरी पॉवर प्लेच्या षटकाच्या नियमानुसार 9 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत. ऑन साईडला थोडीशी भक्कम स्थिती आपण पाहतोय. सर्कलच्या बाहेर कुंदन सज्ज झालाय. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा असेल. इथे मात्र बघा, ह्याला म्हणतात कॅप्टनशिप. सुरेख ज्या दिशेने क्षेत्ररक्षण लावलं त्याच दिशेने चेंडू फेकलाय. जाळ्यात पकडतात जसं माशाला,
तसे तर मात्र जाळ्यात पकडल्या अचूक क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी, अप्रतिम कॅप्टनशिप आपण पाहतोय कुंदन रोहिलकरची. इथे मात्र धक्का क्रमांक 3 गडी बाद, धावसंख्या फलकावरती आहे ती 12. इथं मात्र अप्रतिम गोलंदाजी आहे. ह्या गोलंदाजीसाठी, या षटकासाठी स्वराज डीजे प्लीज कॅरी ऑन. थँक्यू. आणखीन एक उगवता तारा आपल्या ह्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी ओमकार मोरे उर्फ बाबा मैदानात जातोय. बाबाने गोलंदाजीमध्ये सुरेख कामगिरी केली. 2 षटकं टाकताना 12 धावा दिल्यात. एका बाजूने प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण की आक्रमण होत असताना सागर देखील त्याच्यातून वाचला नव्हता. अशा वेळी बघा चिपळूणचं हे टॅलेंट आहे आणि आपण पहिलं पंचक्रोशीचं टॅलेंट आहे आणि त्याने सिद्ध करून दाखवलं होतं की मी पक्का पंचक्रोशी नाही तर मी मोठ्या पटलावरती देखील चांगली कामगिरी करू शकतो. 2 षटकं टाकली होती, 12 धावा दिल्या होत्या, कमबॅक केलं होतं संघासाठी आणि इथे मात्र फलंदाजीसाठी एक ॲडव्हान्टेज आहे, तो डावखुरा आहे. डावखुरांसाठी हे मैदान एक फलदायी आहे. चांगली कामगिरी केली आतापर्यंत, परंतु कुंदन आग ओतणारी गोलंदाजी करतोय. पाहूया पुढचा चेंडू, ओव्हर फुल टॉस. इथे बघा धक्के पे धक्का, तू चल मैं आया, हजेरी लावण्याचं काम केलं जातंय आणि डीजेला देखील संधी मिळते. मला थांबण्याची संधी मिळते, डीजेला वाजवण्याची संधी मिळते. कॅरी ऑन डीजे स्वराज. थँक्यू. डीजे आपण पाहतोय मित्रांनो, रुद्रस्फोट चिपळूण पुरस्कृत चॅम्पियन सुपर लीग 2025चा थरार दिवस 4था शेवटच्या आणि अंतिम क्षणांच्या दिशेने आपण जातोय. उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि ते पाहूया कोणते ते 6 संघ. ऑलरेडी 4 संघ दाखल झालेत. विश्व 11 पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये, RK रत्नागिरी पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये, कालच्या सत्रामध्ये प्रत्येक 11 आणि तदनंतर आपण पाहिलं तर रहीम 11 खेड, हे 4 संघ आणि आजच्या सत्रातून दोन संघ असतील त्यांच्यामध्ये चाललेला क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम. आणि इथे आपण पाहिलं तर 4 गडी बाद धावसंख्या आहे, केवळ 12 षटकात काय गोलंदाजी केली. हॅट्रिक ऑन आहे या स्पर्धेत. अद्याप हॅट्रिकची कोणी नोंद केली नाही आहे. 3 षटकार मारले, 2 फलंदाजांनी सलग, एक प्रसाद होता, एक साहिल होता. हॅट्रिक करतो का पाहूया कुंदन. राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा. इथं आपण पाहिलं तर हो सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सन्मान दिलाय. आपण पाहिलं तर साहिल लंबाडे, इथे आपण पाहिलं तर 1 धावेने हे षटक देखील संपतंय. अप्रतिम, आउटस्टँडिंग, ब्युटिफुल. या षटकात केवळ 2 धावा दिल्या, 3 फलंदाजांना बाद केले, सामन्याची हवाच काढून टाकले कुंदनने. साहिल लंबाडे मैदानात येतो. धावसंख्या आपल्यापर्यंत 13 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. मेंटटरी पॉवरफुलची 2 षटकं संपतायत आणि इथे आपण पाहूया, थांबूया, ऐकूया डीजे. फलंदाजी केली होती. 16 चेंडूत 6 षटकार, 4 चौकार, 48 धावा. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या. तदनंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल, पकडो कॅच जीतो मॅच ह्याला म्हणतात, कॅचेस इन द मॅचेस ह्याला म्हणतात. व्हॉट अ कॅच, आउटस्टँडिंग, ब्युटिफुल. डीजे थांबलात का? यस, कॅरी ऑन.
साकिल माड़िक इन्हें ये कह रहे हैं मैंने पहले पारी के अंदर 48 रन बनाए गए और मेरी मेहनत बेकार नहीं जानी चाहिए। कमाल का कैच, व्हाट अ कैच, ब्यूटीफुल कैच, उड़ता पंछी सर्कल के अंदर करे शॉट एक्स्ट्रा कवर की दिशा में और जबरदस्त कैच। इथे आपण पाहिलं तर नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा विजयसाठी पुन्हा एकदा। इथे आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारचं फुटवर्क नाही आहे। मी वारंवार सांगतो मोबाईलमध्ये नेटवर्क क्रिकेटमध्ये फार फुटवर्क महत्त्वाचं आहे। दुरून खेळण्याचा प्रयत्न होता काय पुन्हा एकदा सुरेख षटकाची सुरुवात केली आहे। पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद, तदनंतर डॉट, 5 गडी बाद, 13 वरती गाडी थांबले। मित्रांनो सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झाला आहे निखिल। हो इथे बघा बॅक टू द बॉलर, चांगला फटका आहे परंतु सिंगल डबल्स इथे आपण कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही आहे। नील नाईट गुहागर संघावरती जर का सामना जिंकायचा असेल इथून रुद्र स्पोर्ट्सला धावांचं अंतर कमी करायचं असेल तर आग ओतणारी फलंदाजी करावी लागेल जशी केली होती। नक्कीच आपण पाहिलं तर रोशनने फलंदाजी केली होती। षटकार चौकार मारावे लागतील, हवाई फायर करावे लागेल, ॲक्सिलेटर वाढवावं लागेल, परंतु काय गोलंदाजी आहे अचूक टप्प्यावरती। पुन्हा एकदा इथे बघा, इथे पुन्हा एकदा संधी निर्माण झाले। संधी येत नसते, आपल्या खेळातून निर्माण करावी लागते। नाव नाही झाली तरी चालेल, कामगिरी अशी करा। ज्या प्रकारची गोलंदाजी करतायत कुंदनने केली होती, निखिल देखील त्याचीच परंपरा चालवतोय। आणखीन एक धक्का, 6 गडी बाद 14। इथे मात्र पुन्हा एकदा विकेट गिरता हुआ फिर से एक बार स्वराज्य डीजे मधुर संगीत बजता हुआ।
करके आज का तीसरा दिन और तीसरे दिन का यह पड़ाव। आज की रजनी बहुत अच्छी चल रही है और गेंदबाजी करने के लिए फिलहाल चौथे ओवर के अंदर सूरज गमरे गेंदबाजी करने के लिए नील नाइट गुहागर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मान पर ओवर द विकेट। उड़ा आसमान की तरफ मिस्टर स्ट्रोक है, हवा में गए खिलाड़ी गेंद के नीचे गए, ले लिया कैच, विकेट का बंधन करने वाला 7वां विकेट गिरता हुआ। रन संख्या फिलहाल 20 रनों पर यह 7वां झटका, 7वीं उम्मीद टूटती हुई गाने को मौका मिलेगा। विजय समान बैक टू पवेलियन, एक और शिकार। आज अवधूत आए हैं, अवधूत गेंदबाजी कर रहे हैं, अच्छी गेंदबाजी, लाइन बिल्कुल सही है और अच्छी तरीके से पहली गेंद पर शिकार किया गया। अवधूत गेंदबाजी कर रहे हैं, स्ट्राइकर एंड पर अब जाकर नए बल्लेबाज पहुंच चुके हैं बैटिंग करने के लिए, बल्लेबाजी करने के लिए नए बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओवर द विकेट, बड़ा स्ट्रोक करने की कोशिश, बल्ला हवा में घुमा, गेंद और बल्ले के बीच में कोई ताल्लुक नहीं है। टप्पा करने के बाद गेंद विकेट कीपर के 10 स्थानों में। सनी दूसरे नए बल्लेबाज पहुंच चुके हैं बल्लेबाजी करने के लिए। फिलहाल आखिरी कुछ गेंदें बची हुई हैं, अच्छी गेंदें बहुत खूबसूरती के साथ लॉन्ग ऑफ की तरफ खेलते हुए खिलाड़ी है, इनके सर के ऊपर से चली गई, 1 बाउंस, गेंद बाउंड्री के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। चौमा आया गया, गाने को भी समय मिलेगा। के बाद एक चौबा सनी दूसरे के बल्ले से आप देख रहे हो, स्ट्राइकर एंड पर सनी, नॉन स्ट्राइकर एंड पर समीर इनकाबले गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अवधूत मिस्टर में स्ट्रोक है, हवा में गए, गेंद के नीचे खुद विकेट कीपर आते हुए कोई गलती नहीं है, ले लिया कैच। 24 रनों पर यह 8वां झटका, 8वां विकेट गिरता हुआ और एक सफलता मिलती हुई कौन सफलता मिली है। स्थान पर रन संख्या आप देख रहे हैं, रुद्र स्पोर्ट चिपरन 24 पर पूछे 81 रन बनाने, चौथा ओवर चल रहा है, कहानी रुके हुए गए और दबाव बल्लेबाजों के ऊपर है। आज छुट्टी का दिन है तो दर्शक सुबह के सत्र में जुड़ रहे हैं। चिपलून में ये ऐतिहासिक टूर्नामेंट चल रहा है, रत्नागिरी प्रीमियर लीग 2025 सीजन 2। सभी दर्शकों और मेहमानों का स्वागत है। अच्छा टूर्नामेंट, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आप देख रहे हैं अवधूत, इन्होंने 2 शिकार किए हैं, पहली गेंद पर शिकार, दूसरी गेंद बिन्नी, तीसरी गेंद पर चौवा, अब जाकर चौथी गेंद पर भी विकेट, 5वीं गेंद लेकर ओवर द विकेट। लेग स्टंप से बाहर गए, लाइन से बट के, अब तक गेंदबाजी बहुत अच्छी थी। अंपायर का सिग्नल व्हाइट बॉल, मिस्टर एक्स्ट्रा का इशारा होता, अंपायर को सुबह के सत्र में एक्सरसाइज करने का मौका मिला के मिस्टर एक्स्ट्रा के साथ रन संख्या फिलहाल 25 ऑन बोर्ड। ओवर की बात की, जब 5वां ओवर चल रहा है, नील नाइट गुहागर ने इस मैच के अंदर पहले 80 रन बनाए। चौथा ओवर कहानी का चल रहा है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्क पर। टप्पा करने के बाद खराब गेंद थे, पीछे की तरफ खेलते हुए डीप फाइन लेग पर कोई खिलाड़ी नहीं है, गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए मच नीडेड बाउंड्री फॉर बैटिंग साइड, 4 रन गाने को समय मिले।
अब जाकर लाइन से भटके गए। पहले ऑफ नंबर गेंदबाजी थी, अब जाकर लेग स्टंपर गेंदबाजी कर रहे, तो यहाँ से लाइन से भटकोगे तो पड़ेगे फटके। रन संख्या फिलहाल 29 ऑन बोर्ड। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस ओवर की आखिरी गेंद, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, टाइमिंग नहीं कर पाए। ऑन साइड की तरफ गेंद आते हुए लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी है कुंदन रोहिलकर। जब तक फील्ड करे, थ्रो करे, तब तक 1 रन मुकम्मल। 4 ओवर का खेल समाप्त। 81 रनों का पीछा करते हुए 30 रन बनेंगे 8 विकेट के नुकसान पर। 12 गेंदों का खेल शेष है। 51 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए रुद्र स्पोर्ट चिपलून को। 12 गेंदे 51 रन। कई मत जाइए, देखते रहिए आरपीएल का सीजन दूसरा 2025 का महासंग्राम। एक छोटा सा ब्रेक में गाना लगे, गाने के साथ वापस भी आएंगे। सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपलून प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आरपीएल। कुंदन गेंदबाजी के लिए शानदार गेंद थी। प्रथमेश गोटेल इंतजार करते, बैकफुट पर जाकर कट करने की कोशिश थी, रन की कोई गुंजाइश नहीं। गेंद पकड़ने के बाद विकेट कीपर के दस्तानों में। रन संख्या फिलहाल रुके हुए गए। 11 गेंदों का खेल शेष है। 51 रन की जरूरत है 5वें ओवर के लिए। कुंदन रोहिलकर खुद कप्तान। बड़ा स्ट्रोक है, दमदार स्ट्रोक है। प्रथमेश हार मानने के लिए तैयार नहीं है। शेर की झलक सबसे अलग है। गेंद बाउंड्री के बाद ब्यूटीफुल शॉट। लुक एट दिस बैट्समैन, ग्लोरियस चेरन। रमेश कह रहे हैं मैं भी ग्रामीण से हूँ, मैंने भी ग्रामीण से लेकर अब जाकर बड़े पायदान पर रत्नागिरी के बड़े टूर्नामेंट में मेरी जगह बनी गए, तो ये भी खामोश रहने वाले नहीं है। इनका ये क्लास बता रहे। प्रथमेश गोटेल के बल्ले से कुंदन रोहिलकर जो गुहागर का टाइगर है ना, उसके खिलाफ छक्का लगाया। इस ओवर की अगली गेंद टप्पा करने के बाद ये गेंद देखना अंपायर का सिग्नल क्या आने वाला है। बल्लेबाज ने इस गेंद को छोड़ दिया और रन संख्या फिलहाल 1 रन के साथ 22 का सिग्नल आएगा। रन संख्या फिलहाल 1 रन के साथ इजाफा। 37 रन प्रथमेश गोटेल और समीर इंगावले मैदान के अंदर के। रन संख्या फिलहाल 37 रन। 5वां ओवर चल रहा है। जीतने के लिए 81 रनों की जरूरत है। 81 का टारगेट इस मैच के अंदर सेट करना है। फील्डिंग देखिए, डीप स्क्वायर लेग, डीप फाइन लेग, मिड विकेट, लॉन्ग ऑन। बहुत अच्छी गेंद है, बहुत अच्छी गेंद। जड़ में गेंदबाजी कर रहे हैं। शॉर्ट कवर के स्थान पर एक खिलाड़ी खड़े हैं और जब तक फील्ड करे, थ्रो करे, तब तक सिंगल डबल के साथ रन संख्या को बढ़ाया जा रहा है। इस गेंद पर सिंगल लिया, छक्के चौके की जरूरत है। सिंगल डबल से बात बनने वाली नहीं है। 38 रन। 5वां ओवर चल रहा है। रिवर्स करने की कोशिश सक्सेसफुल है। गैप के अंदर खेलते हुए जबरदस्त स्ट्रोक, वार पर वार, गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। ब्यूटीफुल शॉट। प्रथमेश गोटेल का इंजन गर्म है, देरी के साथ आए मगर दुरुस्त आएगी क्या, यह भी देखना है। बहुत अच्छी गेंद थी, रोचक गेंदबाजी मैदान के अंदर आप देख रहे हैं। और इसके पहले अगर बात की जाए तो प्रथमेश गोटेल ने इस ओवर के अंदर 1 चौका और 1 छक्का भी लगाया। उसके बाद आखिरी गेंद जड़ में थी। जबरदस्त गेंदबाजी। कुंदन को भी पता कि हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना जी नहीं सकते। ऐसा आलम है दोस्तों, यॉर्कर के बिना गेंदबाज बच नहीं सकते। 5 ओवर का खेल समाप्त है। रन संख्या कुल मिलाकर 43 रन 43। 6 गेंदों का आखिरी खेल बचा हुआ है और आपको जीतने के लिए इस मैच के अंदर 38 रनों की जरूरत है। बैटिंग करने वाली टीम रुद्र स्पोर्ट चिपलून को जीतना के 6 गेंदे 38 रन बनाने के। छठा ओवर है। 6 गेंदों में अब जाकर 37 की जरूरत है। पहली गेंद वाइड बॉल,
44 पर रन संख्या पहुंचेंगे। बल्लेबाज प्रथमेश कोटल और समीर इंगावले 8 विकेट जाने के बाद भी आपके पास बैटिंग ऑर्डर तगड़ा के अच्छी बल्लेबाजी चल रही है। आप ये मैच 60-70 पे रुकता तो कांटे की टक्कर देखने के लिए मिलती। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, ओवर द विकेट, अच्छी गेंदे बनने का भारी किनारा, विकेट कीपर का सहारा, ले लिया कैच। पारीकांत प्रथमेश गोटल जो अच्छी बल्लेबाजी कर रहे थे उनको बाहर की तरफ जाना पड़ेगा। 7 गेंदों का सामना किया, 16 रनों की पारीकांत होता हुआ कहानी में एक और ब्रेक थ्रू मिलता हुआ। गाने को समय आएगा। शुक्रिया। नौवा विकेट गिरा फिलहाल 9 विकेट के नुकसान पर रन संख्या अब जाकर कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर 44 रन। जीतने के लिए इस मैच के अंदर आपको अभी भी 5 गेंदों का खेल शेष है और 37 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज निखिल सारंग, सागर कामले आए ऑन साइड पर खेलने की कोशिश, हल्ला बोलना चाहते हैं। गेंद टप्पा काटने के बाद विकेट कीपर के दस्तानों में ऑन साइड पर खेलने की कोशिश है और इनका ट्रिगर मोमेंट ऑन साइड पर के 4 गेंदों का खेल शेष। जीतने के लिए 37 रनों की जरूरत है। जीत की सुगंध, जीत की खुशी अब जाकर नील लाइट ग्वागर के पास है। ईश्वर के अगली गेंद रुक गए। विकेट आखिरी है, आखिरी जोड़ी मैदान पर गए। सागर कामली को आप देख रहे हो, एक एंड पर समीर इंगावली को आप देख रहे हैं। 9 विकेट गिर चुके हैं। 9 विकेट के नुकसान पर 44 रन, 4 गेंदों का खेल शेष। जीतने के लिए कुल मिलाकर 37 रनों की जरूरत। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट, अच्छा स्ट्रोक खेलते हुए गेंदबाज के सर के ऊपर से कमेंट्री बॉक्स की तरफ 1 बाउंस, गेंदबाज के बाद 4 रन, ब्यूटीफुल शॉट, कमाल का स्ट्रोक। गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए कुल मिलाकर 33 रनों की जरूरत है। दर्शक भी भारी तादाद में इस मैच को देख रहे हैं और दर्शक बढ़ रहे हैं। आज का ये पहला मुकाबला है और बहुत मुकाबले बच्चे हुए हैं। ईश्वर की अगली गेंद, बैकफुट पर चढ़ के कट करने की कोशिश, टप्पा करने के बाद निखिल की गेंदें अंदर की तरफ आ रही है। सागर पढ़ नहीं पाए और चढ़ नहीं पाए। गेंद टप्पा करने के बाद विकेट कीपर के दस्तानों में आखिरी 2 गेंदों का खेल शेष। जीतने के लिए 33 रनों की जरूरत है। रुद्री स्पोर्ट्स चिपलून को जीतना के तो आड़े बढ़ने का इस्तेमाल किया, ऑन साइड की तरफ कहते हुए गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ जा रही है। मकरन पवार अच्छी फील्डिंग करे, 1 रन के साथ इजाफा, रन संख्या 49। आखिरी गेंद है। जीतने के लिए कुल मिलाकर 32 रनों की जरूरत है। बड़े मार्जिन के साथ इस मैच को जीत की कतार पर लेकर जा रहे कुंदन रोहिलकर और इनकी कंपनी नील नाइट गुहागर की जो टीम है वो काफी खुश, उनके ओनर काफी खुश हो गए पहले मैच का प्रदर्शन देखे इनके खिलाड़ियों का। बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, ले लिया क्या 10वां विकेट। टीम ऑल आउट होती हुई कुल मिलाकर 49 रन बने 10 विकेट के नुकसान पर। 81 का पीछा करना चाहते थे, आखिरी गेंद पर भी शिकार हुआ गए। बहुत अच्छा मैच। एक छोटे से ब्रेक के बाद मैन ऑफ द मैच की तरफ भी जाएंगे। एक गाना लेते, गाने के साथ वापस भी आएंगे, उसके बाद मैन ऑफ द मैच की तरफ भी जाएंगे।